नमस्कार मुलांनो, दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आपला 34वा दिवस आहे। आज आपण 51 ते 60 संख्यात लहान मोठी संख्या ओळखणार आहोत। 51 ते 60 संख्या चढत्या उतरत्या क्रमाने सुद्धा लिहिणार आहोत आणि मधील आधील संख्या तयार करणार आहोत। संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहिणार आहोत। सोबतच आपण नमस्कार मुलांनो, आता आपल्याला लहान मोठी संख्या ओळखायची। आता हे तुम्हाला ओळखता येते माहिती मला। आता हे लिहून घ्यायचे, तुम्हाला लिहून घ्यायचं। आता मी उत्तर ह्याच्यावर लिहून देणार नाही तुम्हाला येत असेल तर तुम्ही ह्याच्यातलं उत्तर संख्या लहान मोठी ठरवून मगरीचं तोंड हे मोठ्या संख्येकडे करायचे तुम्हाला। आणि मी तर एक एक संख्या घेऊन तुम्हाला इथे एक गणित शिकवणार आहे। जर तुम्हाला येत नसेल तर काय करा, इथलं उत्तर बघून लिहा। पण शक्यतो आता तुम्हाला लिहू लागले बऱ्यापैकी। आपण लहान मोठी संख्या सोडवण्याचा ओळखण्याचा प्रयत्न करायचा। तुम्हाला हे लिहायचे आणि लिहित इकडे लक्ष द्यायचं आहे। आता इथे मी तुम्हाला प्रत्येक गणितीतलं जो गणित लहान मोठी संख्या ओळखून दाखवणार आहे। आता हे कुणासाठी की ज्या मुलांना अजून गणित समजले नाहीत। बऱ्याच मुलांना थोडा वेळ लागतो समजायला, काही मुलं खूप हुशार असतात। मग हुशार मुलांनी काय करायचं, पटकन हे आपण संख्या लहान मोठी ओळखायचं आणि सोडवायचे। ज्यांना समजत नाही त्यांनी मात्र इकडे लक्ष द्या। आता पहिली संख्या कोणती आपली 42 आणि 41 32। तर आपली संख्या आहे 3.2 32 आणि 4.1 41। आता हे दोघांमध्ये मोठी संख्या कोणती आहे आपण पाहणार आहोत। 3.2 32 3 दशक आणि हे 2 एकक आणि इकडे 41 4 दशक आणि हा एकक। किती झाले हे 41 आणि हे किती झाले 32। आता ह्याच्यातली मोठी संख्या कोणती आपली, हे 3 दशक म्हणजे 3 कांड्या, 4 दशक म्हणजे 4 कांड्या, 2 ला 2 आणि 1 ला 1। आता ह्याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे आपली 4.1 41। मोठी संख्या कोणती आहे 4.1 41, कारण की 41च्या कांड्या जास्त आहेत। तरी सुद्धा जर कांड्या नसल्या तर मी काय कोणाकडे बघणार, 3 कडे बघणार। ह्या 3 ची स्थानिक किंमत 30 आहे आणि ह्या 4 ची स्थानिक किंमत 40 आहे। 30 मोठं का 40 मोठं, सोपं आहे 40 मोठं, म्हणून 41 हे 32 पेक्षा मोठे आहेत। पुढची संख्या आहे आपली 52 आणि 45। 10 20 30 40 50 51 52 आणि हे 45। 10 20 30 40 40 41 42 43 44 44 संख्या 44 आणि कमी आहे बघा 45, हे झाले 45। आता ह्या 52 आणि 45 मध्ये मोठी संख्या कोणती, तर पहिल्यांदा काय आपण बघणार आहोत, दशकाची जागा बघणार आहोत। दशकाच्या जागेवर कोण बसलेला आहे, ही आहे दशकाची जागा। दशकाच्या जागेवर इथं 5 बसलेले आहेत आणि इथं बसलेले आहेत 4। मग 5 मोठे का 4 मोठे, 5 ही संख्या मोठी आहे, कारण की 5 ची किंमत आहे 50 आणि 4 ची किंमत आहे 40, म्हणून 40 हे 50 पेक्षा लहान आहेत आणि 50 हे 40 पेक्षा लहान आहेत, म्हणून 50 ही संख्या मोठी आहे। 50 ही संख्या मोठी आहे म्हणून 52 ही संख्या मोठी आहे। 52 ही संख्या मोठी आहे म्हणून मगरीचं तोंड हे आपलं 52 कडे राहणार आहे आणि मगरीची पाठ ही जी आहे ती लहान संख्येकडे म्हणजे 45 कडे राहणार आहे। आता आपली पुढची संख्या आहे 50 आणि 48। 50 आणि 48 आता ह्याच्यातली मोठी संख्या कोणती, आता 50 कडे आधी बघायचं दशकाच्या जागेकडे, ही असते दशकाची जागा। दशकाकडे बघितलं इथं आहेत 50 आणि इथं आहेत 40। 50 मोठे का 40 मोठे, अर्थात 50 ही संख्या मोठी आहे 40 पेक्षा, म्हणून 50 मोठे आहेत 40 पेक्षा। 50 मोठे आहेत म्हणून मी मगरीचं तोंड केलं 50 कडे आणि मगरीची पाठ केली 48 कडे। तर 50 मोठे आहेत 48 पेक्षा, 48 लहान आहेत 50 पेक्षा। ठीक आहे। पुढची आपली संख्या आहे 49 आणि 52। 49 आणि 52 ह्या संख्येमध्ये 10 20 30 40 41 42 43 44 45 46 47 48 49। 49 अरे कमी आहे की, हे झाले 59। किती झाले हे 59, अजून 10 मिसळले, 10 20 30 40 50 51 52 53 54 55 56 57 58 59 आणि हे किती आहेत 10 20 30 40 50 51 52। आता 49 आणि 52 ह्याच्यामध्ये कोणती संख्या मोठी, दोन्हीची दशकाची जागा ही सारखी, म्हणून दशकाचा काही उपयोग नाही आपल्याला। मग एककाकडे बघायचं, एकक कोण आहे इथं 9 आणि एकक इथं कोण आहे 2।
9 आणि 2 ह्याच्यामध्ये कोण मोठे आहे? आता एककाकडे इथं 9 आहेत आणि इथं आहेत 2, म्हणजे 9 हे जास्त आहेत कुणापेक्षा? 2 पेक्षा 9 हे जास्त आहेत, म्हणून 59 आणि 52 ह्याच्यामध्ये एक मोठी संख्या आहे आपली 59. ठीक आहे, मोठी संख्या कोणती? 59. 59 मोठी आहेत 52 पेक्षा, 52 लहान आहेत 59 पेक्षा. आता आपली पुढची संख्या आहे 44 आणि 32. 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44. 10, 20, 30, 41, 42. सॉरी, 10, 20, 30, 31, 32. आता 44 आणि 32 मी पाहिलं दशकाकडं. दशक 40 आणि हे आहेत 30. 40 मोठे का 30 मोठे? सोपं आहे, 40 मोठे, कारण की 40च्या जागी 40 कडे 4 दांडे आहेत आणि 30 कडे 3च दांडे आहेत, म्हणून 4 मोठे आहेत 32 पेक्षा. 44 मोठे आहेत 32 पेक्षा, 32 लहान आहेत 44 पेक्षा. पुढचं गणित आहे आपलं 47 आणि 31. 47 आणि 31. आता ह्याच्यातली मोठी संख्या कोणती आपल्याला शोधायची? तर 47 ह्या संख्येमध्ये किती दशक आहेत? 10, 20, 30, 40. आणि याच्याकडे किती दशक आहेत? 10, 20, 30. 30 दशक आहेत. मग 40 मोठे का 30 मोठे? अर्थात 40 मोठे आहेत 30 पेक्षा, म्हणजे 47 मोठे आहेत 31 पेक्षा. आता तुम्ही लक्ष दिलं असेल, मी हे एककाकडे बघत सुद्धा नाही. लहान मोठी जेव्हा संख्या जेव्हा ओळखायची असते तेव्हा एककाकडे पाहायचं नाही, आधी दशकाकडे बघायचं. जर दशक दोन्ही सारखे असले तरच एककाकडे बघायचं, तोपर्यंत एककाकडे पाहायचं नाही. पुढची आपली गणित आहे 49 आणि 57. ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे? आता पहिल्यांदा आपण दशकाकडे बघणार आहेत. ह्या दशकाकडे 4 आहेत, 10, 20, 30, 40. आणि ह्या दशकाकडे 5 आहेत. 5 आहेत, एक कमी पडलं की रे इथं. आणि ते ह्या दशकाकडे किती आहेत? 5 आहेत. मग मोठी संख्या कोणती आहे बघा बरं. ह्या दशकाकडे 4 आहेत आणि ह्या दशकाकडे 5 आहेत. 5 म्हणजे 50 आहेत. ह्या दशकाकडे 50 आहेत आणि ह्या दशकाकडे 40 आहेत. आता 40 पेक्षा 50 मोठे, म्हणून कोणती संख्या मोठी आहे? 57. 57 मोठे आहेत 49 पेक्षा, 49 लहान आहेत 57 पेक्षा. आता पुढच्या गणितामध्ये बघा 51 आणि 32. आता ह्याच्यातली लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती आपल्याला शोधायचे. आता 51 म्हणजे किती? 10, 20, 30, 40, 50 आणि हे 51. आणि 32, 10, 20, 30, 31, 32. तर कोणती संख्या मोठी आहे? सोपं आहे, 51 ही संख्या मोठी आहे, कारण की दशकाच्या जागी 50 आहे आणि इथं दशकाच्या जागी 30 आहे, म्हणून 51 आणि 32 या संख्येमध्ये 51 ही संख्या मोठी आहे, कारण की ते त्या संख्येचा दशक मोठा आहे. ठीक आहे, समजलं? 51 मोठे आहेत 32 पेक्षा, 32 लहान आहेत 51 पेक्षा. आता हे गणितामध्ये बघा 51 आणि 32. अरे हे आताच झालं ना. आता ह्या गणितामध्ये बघा 47 आणि 54. 47 आणि 54 ह्या संख्येमधली मोठी संख्या कोणती आपल्याला शोधायची. 47 म्हणजे किती? एकक 10, 20, 30, 40, 41, 42, 43, 44, 46, 47. हे झाले 47. आणि 54 कडे आहेत 5 कांड्या. 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54. 54 मग जास्त कुणाकडे आहेत रे? अर्थात 50 कडे दशकाच्या कांड्या ह्या जास्त आहेत, म्हणून 47 पेक्षा 54 ही संख्या मोठी आहे आणि 47 ही संख्या लहान आहे. 59 आणि 49. 59 आणि 49 किती कमी तिकडं? 4, 6, 7 हे झाले. आणि यांच्याकडे किती कमी आहेत? 8 झाले, एक कमी आहे इकडं. आता हे गणित 59 आणि 48 ह्या संख्यामध्ये मोठं कोण आहे? 10, 20, 30, 40, 50, 10, 20, 30, 40. 59 आणि 49 ह्या संख्यामध्ये मोठी संख्या आहे 59, कारण की याचा दशक आहे 5 आणि याचा दशक आहे 4, म्हणून 59 मोठे आहेत
59 मोठे आहेत 49 पेक्षा, 49 लहान आहेत 59 पेक्षा. पुढची आपली संख्या आहे 36. 10, 20, 30, 31, 32, 33, 34, 35, 36. आणि पुढची संख्या आहे 56. एक संख्या आहे 56. 56 मध्ये किती कांडे आहेत? 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55, 56. आता 36 आणि 56 ह्या संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? 56 ही संख्या मोठी आहे, कारण की 56 कडे 50 आहेत तर 36 कडे 30 आहेत, म्हणून 56 ही संख्या मोठी आहे. मुलांनो, इतका सराव करायचा, इतका सराव करायचा. संख्या बघितली की आपल्या लक्षात यायला पाहिजे की लहान कोण आहे आणि मोठं कोण आहे. तेव्हा तिथं कांड्या नको, एकक दशक बघणं नको, काहीच नको. नुसतं असं डोळे फिरवले तरी समजलं पाहिजे की आपल्याला बाबा 36 लहान आहेत, 56 मोठे आहेत. इतका आपल्याला उजळणीचा, संख्यांचा सराव करायचा आहे. आपली एक संख्या आहे 32 आणि दुसरी संख्या आहे 58. आता 58 आणि 32 ह्या संख्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे? अर्थात 58 ही संख्या मोठी आहे, कारण की 58 कडे दशक हे जास्त आहे तर 32 कडे दशक हे कमी आहेत. 10, 20, 30, 40, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58. 58 ही संख्या 32 पेक्षा मोठी आहे. तर मुलांनो, हे राहिलेले 3 गणित तुम्हीच करायला सोडवायचे आहेत. 4 मोठे आहेत म्हणून ही संख्या मोठी आहे. 58 आणि 39. 58 मध्ये 5 दशकाच्या जागी 5 आहेत म्हणून ही संख्या मोठी आहे. 41 आणि 57 दशकाच्या जागी 5 आहेत म्हणून 57 ही संख्या मोठी आहे. तरी तुमचं झालेलं आहे असं समजते मी. आणि नंतर आता आपण काय करणार आहोत? संख्यांचा चढता उतरता क्रम पाहणार आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की चढता क्रम म्हणजे संख्या ह्या एक एक अंकानं वाढत असतात. 51 पेक्षा 1 न मोठा आहे 52, 52 पेक्षा 1 न मोठा आहे 53, 53 पेक्षा 1 न मोठा आहे 54, 54 पेक्षा 1 न मोठा आहे 55, 55 1 न मोठा आहे 56, 56 न 1 मोठा आहे 57, 57 1 मोठा आहे 58, 58 पेक्षा 1 न मोठा आहे 59 आणि 59 पेक्षा मोठा आहे 60. तर आपल्याला हे चढता क्रम लिहायचे. जेव्हा आपण पहिल्या पायरीवर असतो तेव्हा आपले पायऱ्याची उंचीही कमी असते, तसंच पहिल्या पायरीवर असतो तेव्हा आपली संख्या लहान असते. जसं जसं आपण पायऱ्या वर चढू तसं तसं काय होतं? संख्यांची किंमत ही वाढत जाते. आणि जसं जसं खाली येऊ आपण तसं तसं संख्यांची किंमत ही कमी होत जाते. चढत असताना ज्या संख्या भेटल्या त्याला चढता क्रम म्हणायचं आणि खाली उतरत असताना ज्या संख्या भेटल्या त्याला उतरता क्रम म्हणायचं. आता माझ्यासोबत लिहायचे, तुम्ही सगळ्यांनी लिहायचं. खूप होईल अभ्यास, काय होत नाही. चला लिहू आपण. चढता क्रम लिहायचा. आधी च लिहायचं आणि क्र, च चढता क्रम. चक्र काय येणार? पहिल्यांदा चढत असताना लहान संख्या येणार 51, नंतर त्याच्यापेक्षा मोठी 52, त्याच्यापेक्षा मोठी 53, त्याच्यापेक्षा मोठी 54, नंतर 55, 56, 57, 58, 59 आणि पुन्हा येणार 60. आता उतरता क्रम. उतरता क्रम, उतरता क्रम मला काय येणार? उक्र लिहिले मी फास्ट व्हावं म्हणून. आता उतरायलो तर आपण उतरत असताना पहिल्यांदा मला कोण घेतलं? 60, 59. आता परीक्षेत काय करतात? असं कुठल्या तरी संख्या देतात 47, 35, 52. आता ह्या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचे. कशा लिहायचे? चढता क्रम. सुरुवातीला दुसरीला आपण काय करू? पहिली दुसरीला अशा पायऱ्याच काढायच्या. उघड डोक्याला टेन्शन नको, पायऱ्या काढायचं खूप सोपं असतं बघा. असं उभं आडवं, उभं आडवं, उभं आडवं आणि मजा पण येते खेळायला. आता उतरता क्रम. उतरता क्रम उक्रम लिहायचा. आता पूर्ण तेवढं लिहित बसायला वेळ नसतो. मग 47, 35, 52. आधी ह्या 3 संख्या बघायच्या आणि ह्याच्यात ठरवायचं की सगळ्यात लहान कोण आहे. ह्या तिघात लहान कोण आहे? तर 4 दशकाकडे बघायचं. 3, 5, 4, 3, 5 दशक बघितला मी. 40, 30, 50 सगळ्यात लहान कोण आहे? मग 30. 30 म्हणजे 35. 30 म्हणजे 35 संख्या ही सगळ्यात लहान आहे. त्याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती? 40. 40 म्हणजे 42 आणि त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे आपली 52.
35, 42, 52 ह्या संख्येमध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती? 35, त्याच्यापेक्षा मोठी 42 आणि त्याच्यापेक्षा मोठी 52. आता हा आपण पायऱ्यावर बसवलं हे ना सगळ्या संख्यांना. आता चढता क्रम उतरता क्रम लिहायला काहीच आवड नाही. चढता क्रम म्हणजे खालून वर चढायचे. मी पहिल्यांदा ह्या पायरीवर चढले, कोण भेटलं मला? 35. नंतर कोण भेटला मला? 42. नंतर कोण भेटला मला? 52. हा झाला आपला चढता क्रम. पुन्हा उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे वरून खाली येताना पहिल्यांदा कोण भेटलं मला? 52. नंतर कोण भेटला? 42. आणि नंतर कोण भेटला? 35. हा झाला आपला उतरता क्रम. सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा, नंतर लहान, त्याच्यापेक्षा लहान, हा उतरता क्रम. चढत्या क्रमला सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षा मोठी, त्याच्यापेक्षा मोठी, चढत्या क्रमाला. तर पुढची संख्या आहे 5.7 57, 3.2 32, 4.7 47. आता ह्यांना मी काय करते? पायऱ्यावर बसवते. पायऱ्यावर बसवले की लक्षात येतं लहान चढता क्रम उतरता क्रम लिहायला. आता ह्या तिघामध्ये लहान कोण आहे? सगळ्यात 5, 3, 4. सगळ्यात लहान कोण आहे? 3. 3 म्हणजे 32. त्याच्यापेक्षा मोठं कोण आहे? हे लिहायचंय बरं का तुम्हाला, नाहीतर बघत बसाल निवांत. हे तुम्हाला लिहायचंय म्हणून मी 3च गणित घेतले, जास्त गणित अजिबात घेतले नाहीत. तर पुढची संख्या आहे 32. 32 पेक्षा मोठं किती असतं? आता हे तिघामध्ये 32 पेक्षा मोठं कोण आहे? 47. आणि 47 पेक्षा मोठं कोण आहे? 57. 57 हे मोठं आहे. 32, 47 आणि 57. आता इथं मी लिहिते चढता क्रम. चढता क्रम. आता चढत्या क्रमाला सगळ्यात लहान कोण आहे? 32. 32 पेक्षा मोठी संख्या किती येणार आहे? 47. आणि 47 पेक्षा मोठी संख्या किती येणार आहे? 57. हा झाला आपला चढता क्रम. आता पुढचा उतरता क्रम. उतरता क्रम. आता उतरत्या क्रमामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 57. त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे आपली 47. आणि त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे आपली 32. हा झाला उतरता क्रम. चढत्या क्रमाला पहिली संख्या ही मोठी घ्यायची, लहान घ्यायची. आणि उतरत्या क्रमाला पहिली संख्या ही मोठी घ्यायची. खाली उतरायलोत ना आपण, म्हणून मोठी घ्यायची. आणि चढत असताना लहान संख्या पहिल्यांदा घ्यायची. आता पुढे आहे 64, 38 आणि 59. 64 आपण काही शिकवलं नाहीये, पण 64 ही संख्या मोठी आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, मग आता सगळ्यात लहान कोण आहे? 6, 3, 5. सगळ्यात लहान कोण असणार आहे? 3 म्हणजे 38. त्याच्यापेक्षा मोठं 59 आणि त्याच्यापेक्षा मोठं 64. आधी पायऱ्यावर बसवलं हे ना. मग आता चढता क्रम उतरता क्रम लिहायचा आहे. चढता क्रम. आता चढत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलं? 38. वर चढायले ना मी. मग नंतर कोण भेटलं? 59. नंतर कोण भेटलं? 64. आता उतरता क्रम. आता मी खाली उतरायले. मला पहिल्यांदा कोण भेटलं? 64. उतरत असताना नंतर भेटला 59 आणि नंतर भेटला 38. तर मुलांनो, चढता क्रम उतरता क्रम लिहित असताना क्वामा स्वल्पविराम आठवणीनं द्यायचा, नाही तर ते सगळं गणित चुकतं तुमचं. ह्या 2 संख्या इथं संपल्यात म्हणून आपण स्वल्पविराम देतो. ह्या 2 संख्या इथं संपल्यात म्हणून इथं स्वल्पविराम दिलाय. ह्या 2 संख्या इथं संपल्या म्हणून स्वल्पविराम दिलेला आहे. त्याच्यामुळे आठवणीनं स्वल्पविराम तुम्हाला द्यायचाच आहे 2 संख्यांच्या मध्ये. तर झालं का तुमचं लिहून? चला मुलांनो, 9 जणी तुम्हाला माझ्यासोबत वाचत लिहायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1.1 11, 1.2 12, 1.3 13, 1.4 14, 1.5 15, 1.6 16, 1.7 17, 1.8 18, 1.9 19, 2.20, 2.1 21,
2.2 22, 2.3 23, 2.4 24, 2.5 25, 2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.1 31, 3.2 32, 3.3 33, 3.4 34, 3.5 35, 3.6 36, 3.7 37, 3.8 38, 3.9 39, 4.40, 4.1 41, 4.2 42, 4.3 43, 4.4 44, 4.5 45, 4.6 46, 4.7 47, 4.8 48, 4.9 49, 5.50, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60, 5.1 51, 5.2 52, 5.3 53, 5.4 54, 5.5 55, 5.6 56, 5.7 57, 5.8 58, 5.9 59, 6.60. आता आपल्याला नवीन पद्धतीनं 6चा पाढा तयार करायला शिकायचे. तर मुलांना आपल्याला 6चा पाढा तयार करायचा आहे. 6 1 6, 6 1 6. आता 6 मध्ये 6 मिसळले मी. 1 2 3 4 5 6. तर आता आपण 6चा पाढा तयार करणार. 6 अधिक 6. 6 मध्ये 6 मिसळले. 6 7 8 9 10 11 12. किती झाले आपले? 12. 6 12. आता ह्या 12 मध्ये मी 6 मिसळले. 12 13 14 15 16 17 18. किती झाले? 18. आता ह्या 18 मध्ये मी 6 मिसळले. 18 19 20 21 22 23 24. किती आली बेरीज? 24. आता ह्या 24 मध्ये मी 6 मिसळले. 24 मध्ये मी किती मिसळले? 6. 24 25 26 27 28 29 30. किती झाले? 30. आता ह्या 30 मध्ये मी 6 मिसळले. 30 31 32 33 34 35 36. 36 मध्ये 6 मिसळले. 36 37 38 39 40 41 42. ह्या 42 मध्ये मी 6 मिसळले. 42 43 44 45 46 47 48. ह्या 48 मध्ये मी 6 मिसळले. 49 50 51 52 53 54. किती झाले? 54. आणि ह्या 54 मध्ये मी 6 मिसळले. 54 55 56 57 58 59 60.
अशा प्रकारे आपला 6चा पाढा तयार झालेला आहे. 6चा पाढा म्हणजे काय? 6ची वारंवार केली जाणारी बेरीज. 6ची येणाऱ्या बेरजेत अजून बेरीज केली की 6चा पाढा तयार होतो. आता चला आता आपण पाढा 6चा वाचत लिहू. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. मागचं पाठ मागचं सपाट पुढचं पाठ होईल आपलं. म्हणून आपण काय करू, 2चा पाढा पटकन म्हणून घेऊ. अरे बाळा नो, मला ऑनलाईन शिकवत असते ना मी, त्याच्यामुळे वेळ कमी असतो. मला खूप 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 शिकवायचं असतं, म्हणून जरा फास्ट फास्ट लिहित जा. बे क बे, तुम्ही माझ्यासोबत ॲक्शन करा. बे क बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 92 18, 92 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 संग 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. ओके. नमस्कार मुलांनो, आज आपण भौमितिक आकार काल शिकलो होतो. आज उजळणी करणार आहोत, म्हणजे विसरू नये म्हणून. तर भौमितिक आकारामध्ये पहिला आकार आहे गोल. गोल कसा असतो? ह्या बॉलसारखा असतो. गोल 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 गोल. ह्याला कोपरा नसतो, कडा नसते किंवा शिरोबिंदू नसतो, फक्त असतो एकच पृष्ठ. हे पूर्ण माझा हात जो फिरायलेला आहे ते पूर्ण एकच पृष्ठ आहे. वर्तुळाला किंवा गोलाला एकच पृष्ठ असतं. पहिला आपण आकार कोणता शिकला आहोत? गोल. बस रे दादा, भाऊ बस रे एका जागेवर. थांब, तुला टिकन लोक आहे. हां बस आता. तर पुढची आपली आकृती आहे घन. तुम्ही हा असा खेळ नेहमी खेळतात, बाजारातून आणतात. मग हे सगळे रंग आपल्याला एकत्र करायचे असतात. काय म्हणतात त्याला? क्यूब म्हणतात बघा. हे सगळे माझ्या मुलाचं, हे सगळे रंग एका बाजूला आणायचा असा हा खेळ असतो. तर हा क्यूब सुद्धा बघा, हा घन आहे. याचे 6 बाजू बघा, 1 2 3 4 5 6 पृष्ठभाग असतात. 8 कोपरे असतात. 1 2 3 4 5 6 7 8 8 कोपरे असतात. आणि कडा किती असतात? 1 2 3 4. नंतर 5 6 7 8 9 10 11 12 12 कडा ह्या घनाला असतात. घनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ह्याचे सगळे पृष्ठभाग, सगळे कोपरे नाही, सगळे कडा ह्या समान मापाचे असतात, सारख्या आकाराचे असतात. म्हणून हा घन आपला
तयार होत असतो. तर ह्या आकृतीचं नाव काय आहे, आकाराचं नाव काय आहे, घन. या आकाराचं नाव काय आहे, घन. पुढचं आपलं आहे आकृती दंडगोल. आकार कोणता आहे हा, दंडगोल. दंडगोल हा असा लांब असतो, याला 3 पृष्ठभाग असतात, 1 2 आणि हा वक्र असलेला एक पृष्ठभाग, असे 3 पृष्ठभाग असतात. आणि याला कडा किती असतात बघा, ही एक कडा आणि ही एक कडा, अशा 2 कडा असतात. ह्या आकाराला काय म्हणणार आपण, दंडगोल असं म्हणतो. आणि ह्याला कोपरा नसतो. पुढची आपली आकृती आहे शंकू. शंकू म्हणजे तुम्ही खारमोरे खातात की नाही, असले घेऊन खारमोरे खातात. तर ह्या आकार कोणता आहे, शंकू. हा वर मोठा असतो आणि खाली असं निमुळता होत गेलेला आकार असतो. तर हा शंकू आकाराला एकच कोपरा असतो आणि एकच पृष्ठभाग नाही पृष्ठ नाही, कडा एकच असते. एक कोपरा एक कडा, हे बघा ही कडा आहे, ही एकच कडा असते. आणि बाजू किती असतात, पृष्ठभाग किती असतात, हा एक पृष्ठभाग आणि हा एक, मी हात फिरवायले, हा दुसरा पृष्ठभाग. याला 2 पृष्ठभाग असतात शंकूला. या आकृतीला आकाराला काय म्हणणार आपण, शंकू. या आकाराला काय म्हणणार आपण, शंकू. पुढचा आपला आकार आहे इष्टिका चिती. आता मी काय घेतलेलं आहे, हे स्टेपलरचा बॉक्स घेतलेला आहे. ही इष्टिका चिती. तर इष्टिका चितीला बघा किती पृष्ठभाग असतात, 1 2 3 4 5 आणि 6. किती पृष्ठभाग असतात इष्टिका चितीला, 6 पृष्ठभाग असतात. अशा आपण वेगवेगळ्या आकृत्या पाहिलेल्या आहेत, भौमितिक आकार पाहिलेले आहेत, आकृत्याचे तोंडात आकार पाहिलेले आहेत. इष्टिका चिती, घन, दंडगोल, शंकू आणि गोल.